शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये प्रदीप ध्रुवसिंग थापा म्हणून हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो याच्या आधी सुद्धा त्याच्यावर आपण प्रतिबंधक कारवाई MPD केली होती. त्यानंतर त्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे नुकताच रविवारी तो जेलमधून सुटला. जेलमधून सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी घाट चौकामधील काही दुकानदार आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यासोबत त्या परिसरातले इतर फटाका दुकानदार, काही मिठाई दुकानदार आहे यांच्या ठिकाणी जाऊन त्यांनासुद्धा खंडणीची मागणी करून त्यांच्या दुकानातूनसुद्धा मी फटाके, मिठाई घेतली. आणि एका दुकानदाराला त्यांनी 20,000 रुपये, दुकान चालवायचं असेल तर मला 20,000 रुपये खंडणी द्यावी लागेल अशा स्वरूपाचा प्रकार त्यांनी केला तिथे. त्या घटनेची माहिती मिळताच तुरंत आपला DB स्टाफ त्या ठिकाणी रवाना करून तिथला आरोपी ताब्यात घेतला. त्यानंतर आपण यामध्ये संबंधित तक्रारदार आहेत त्यांची तक्रार नोंदवून त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी सध्या आता न्यायालयीन कोठडीमध्ये बंद आहे. तो एक रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याला त्वरित ॲक्शन घेऊन आमचे DB पथकाचे आव्हाडे आणि पूर्ण DB टीम यांना आम्ही पाठवलं होतं. त्यांनी त्याला त्वरित ताब्यात घेऊन कुठलाही वेळ न दवडता या घटनेचं गांभीर्य समजून त्यांना ताब्यात घेतलं आणि तक्रार दाखल करून घेऊन त्याचा गुन्हा नोंद केला आणि त्याच्यावर पूर्ण कायदेशीर ते कारवाई करण्यात आली आहे. आणि ही सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 तसेच ACP लकडजन डिव्हिजन यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केलेली आहे.